श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुण, जय जयाजी सनातन, जय जयाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करुण, अल्पवर्णिले आपुले गुण. श्रोती द्यावे अदान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्र्यांशी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडिले, परम धर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यांचे आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोनी खटपटी, भुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, भुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोते यांचे चित्त, आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते त्यावेळी. पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर, यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहून ऐशी विचित्र वृत्ती, भुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, गुरळी पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती, आणि करिता त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहोनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, यांचे काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोण, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली भुवांसी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, हडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते ते पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरोनी बुवासी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, गरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नींचा वृत्तांत, तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे. तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी. जरी व्रथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाताळण्याची. भुवांप्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदरीत. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी,
ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्यांचा करोनी आहार अर्पी शंकरा विष्णू कवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु.